आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ उद्या निकाल देणार. राज्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ग्रामीण भागासाठीच्या स्वच्छ भारत अभियानात देशातल्या 50% गावांना हागणदारी मुक्तीसह स्वच्छतेच्या इतर निकषांवर विशेष दर्जा प्राप्त. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 66% मतदान. आणि पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान हे तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी असल्याचा न्यायालयाचा निर्णय. राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ उद्या निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर या याचिकेवर उद्या निकाल देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज समलैंगिक संबंधावरच्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान हे संकेत दिले होते. समलैंगिक संबंधावरच्या याचिकेवर उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत नंतर सुनावणी होऊ शकते, कारण त्यापूर्वी आम्हाला घटनापीठाकडे प्रलंबित असलेल्या 2 याचिकांवर निकाल द्यायचा आहे, असं सरन्यायाधीश आज सुनावणीदरम्यान म्हणाले. राज्यातल्या सत्ता संघर्षावरची शेवटची सुनावणी 16 मार्चला झाली होती आणि त्या दिवशी घटनापीठानं निकाल राखून ठेवला होता. तसंच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातल्या अधिकार कक्षेच्या संदर्भात 18 जानेवारीला न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. या दोन्ही प्रकरणांची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती M.R. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती P.S. नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर झाली. न्यायमूर्ती शहा येत्या सोमवारी सेवानिवृत्त होणार असल्यानं त्यापूर्वी या दोन्ही प्रकरणांचा निकाल लागण्याची शक्यता आहे. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी पक्षात फूट पाडण्याचा दावा विधिमंडळ सदस्यांकडून केला जातो. संविधानाच्या 10व्या सूचीच्या 3ऱ्या परिच्छेदात याचा उल्लेख आहे. या संदर्भात घटनापीठ निकाल देण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल आमंत्रण देऊ शकतात का आणि त्यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येते का? पक्षाचा प्रतोद आणि गटनेता निश्चित करण्यासंदर्भातले अध्यक्षांचे अधिकार घटनापीठ स्पष्ट करण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देता येते का आणि पक्षांतर्गत फुटीसंदर्भात निवडणूक आयोगाचे अधिकार यावरही घटनापीठ भूमिका स्पष्ट करण्याची अपेक्षा आहे. विधानसभा अध्यक्षांना हटवण्याची नोटीस दिल्यानंतर त्यांना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेता येते का? एखाद्या सदस्याविरोधात अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना विधिमंडळाच्या कामकाजाची स्थिती काय असावी? विधानसभा अध्यक्षांनी जुन्या याचिकेच्या आधारे संबंधित सदस्याला अपात्र ठरवलं तर तक्रार दाखल झाल्यापासून सुनावणी होईपर्यंतच्या कालावधीतल्या त्याच्या विधिमंडळातल्या सहभागाविषयी काय निर्णय घ्यावा या मुद्द्यांवर घटनापीठ निकाल देण्याची शक्यता आहे. राज्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राजस्थानमधल्या नाथद्वार इथं 5,500 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं, त्यावेळी ते बोलत होते. विकासाची प्रक्रिया वेगवान असावी आणि त्यातून शाश्वत विकास घडावा यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. केवळ रेल्वे आणि रस्ते म्हणजे आधुनिक पायाभूत सुविधा नव्हेत, तर शहरं आणि गावांमधली दरी दूर करून त्यांना परस्परांशी जोडणाऱ्या सुविधा आधुनिक पायाभूत सुविधा असतात, असं ते म्हणाले. अशा पायाभूत सोयीसुविधांमुळे आपल्या वारशाला चालना मिळण्याबरोबरच विकासालाही गती मिळते, असं त्यांनी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, 25 आणि 58शी संबंधित प्रकल्प देशाला समर्पित केले. आपल्या राजस्थान भेटीत प्रधानमंत्र्यांनी आज दुपारी राजस्थानमधल्या आबू रोड इथं जाहीर सभेलाही संबोधित केलं. स्वातंत्र्यानंतर देशात दारिद्र्य निर्मूलनाच्या नावाखाली सर्वात मोठा घोटाळा झाला. दारिद्र्य निर्मूलनाची हमी देणारे राजकीय नेते श्रीमंत झाले तर जनता अधिक गरीब झाली. या फसवणुकीमुळे 2014 पर्यंत कोट्यावधी लोक शौचालय, बँक खाती आणि रस्ते आणि नळाद्वारे पाणी पुरवठ्यापासून वंचित राहिले, असा आरोप त्यांनी केला. मात्र आपल्या नेतृत्वातल्या सरकारमुळे गेल्या 9 वर्षात 50 कोटी बँक खाती उघडली गेली, 10 कोटी शौचालय बांधली गेली आणि 9 कोटी लोकांपर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला, असं त्यांनी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी राजस्थानमधल्या काँग्रेसच्या नेतृत्वातल्या राज्य सरकारवरही टीका केली.
या सरकारच्या मुख्यमंत्र्याचा आणि आमदारांचा परस्परावर विश्वास नाही असं ते म्हणाले. यानंतर प्रधानमंत्र्यांनी आबू रोड इथल्या ब्रह्मकुमारी शांतीवन संकुलाला भेट देऊन सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल हॉस्पिटल, शिवमणी वृद्धाश्रमाचा दुसरा टप्पा आणि परिचारिका महाविद्यालयाच्या विस्तारीकरणाच्या कामाचं भूमिपूजन केलं. सध्या देश आरोग्य सुविधांबाबत परिवर्तन अनुभवत आहे. देशातली रुग्णालयं आपल्यासाठी उपलब्ध असल्याची भावना गेल्या 9 वर्षात देशभरातल्या नागरिकांमध्ये रुजली आहे. यात आयुष्यमान भारत योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असं ते म्हणाले. देशाच्या ग्रामीण भागासाठीच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात देशभरातल्या एकूण गावांपैकी 50% गावांनी ओडीएफ प्लस अर्थात हागणदारी मुक्तसह स्वच्छतेच्या इतर निकषांबाबत विशेष दर्जा प्राप्त केला असल्याची माहिती जलशक्ती मंत्रालयानं दिली आहे. या अभियानाअंतर्गतचं 2024-25 पर्यंतचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं हे मोठं यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. जी गावं हागणदारी मुक्त गावाचा दर्जा कायम राखत कचरा व्यवस्थापनात घन किंवा द्रव कचरा व्यवस्थापनाच्या नमूद निकषांनुसार कचरा व्यवस्थापनाची प्रणाली यशस्वीपणे राबवत आहेत, अशा गावांना हा दर्जा दिला जातो. आतापर्यंत देशभरातल्या 2,96,000पेक्षा जास्त गावांनी हा विशेष दर्जा प्राप्त केला असल्याचं मंत्रालयानं कळवलं आहे. हा दर्जा प्राप्त करणाऱ्यांमध्ये तेलंगणा राज्यासह निकोबार बेटं, दादरा नगर हवेली आणि दीव दमण आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातल्या 100% गावांचा समावेश आहे. याशिवाय मोठ्या राज्यांपैकी कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश तर लहान राज्यांपैकी गोव्यामधल्या 95%पेक्षा जास्त गावांचा समावेश असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. लहान अंगणवाड्यांचं रूपांतर परिपूर्ण अशा मोठ्या अंगणवाड्यात करण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं. त्या आज नवी दिल्ली इथं आयोजित पोषण भी पढाई भी कार्यक्रमात बोलत होत्या. सध्या देशात 1,17,000 छोट्या अंगणवाड्या आहेत. बालपणाची काळजी आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रित करताना येणाऱ्या समस्यावर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं इराणी यांनी सांगितलं. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मार्गदर्शन तत्वानुसार पोषण भी पढाई भी अंतर्गत देशाची पुढची पिढी सशक्त व्हावी यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उच्च दर्जाच्या मूलभूत सुविधांनी अंगणवाड्यांचं सशक्तीकरण केलं जाणार आहे, असंही त्या म्हणाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 66% मतदान झालं. तोपर्यंत सर्वाधिक 78.22% मतदान रामनगरम जिल्ह्यात झालं होतं. मतदानाची वेळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असताना काही केंद्रांवर 5 वाजताही मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या बेळगाव जिल्ह्यातल्या 18 मतदारसंघातही शांततेत मतदान सुरू आहे. या निवडणुकीत राज्यातल्या 224 विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण 2,615 उमेदवार रिंगणात आहेत. जालंधर लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज 50%पेक्षा जास्त मतदान झालं. मतदान शांततेत आणि सुरळीतपणे पार पडल्याबद्दल पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी सिबिन सी यांनी समाधान व्यक्त केलं असून सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत. उत्तर प्रदेशात स्वार आणि छानबे विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज शांततेत मतदान झालं. 5 वाजेपर्यंत स्वारमध्ये 42% तर छानबेमध्ये 39% मतदान झालं. पाकिस्तानच्या न्यायालयानं माजी प्रधानमंत्री इम्रान खानला तोशा खान भ्रष्टाचार प्रकरणात आज दोषी ठरवलं. काल त्याला निमलष्करी रेंजर्सनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून 1 दिवस आधी अटक केली होती. तोशा खानाला दिलेल्या भेटवस्तू आणि काहींच्या बेकायदेशीर विक्रीतून मिळालेल्या रकमेची माहिती त्यांनी उघड केली नाही, असा दावा करत खान यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये PMLN अर्थात पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजच्या युती सरकारनं खटला दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयानं इम्रान खान यांना राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्युरोकडे 8 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. पाकिस्तानमधल्या क्वेटा, कराची, पेशावर, रावळपिंडी आणि लाहोरसह अनेक शहरांमध्ये खान यांच्या अटकेविरोधात तीव्र हिंसक निदर्शनं झाली आहेत. क्वेटा इथं पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ, PTI निदर्शक आणि लष्कर यांच्यात झालेल्या संघर्षात किमान 2 जण ठार तर 5 जण जखमी झाले आहेत. अशाच प्रकारच्या हिंसाचारात कराची, पेशावर, रावळपिंडी आणि लाहोर आणि इस्लामाबादमध्ये सुमारे 15 जण जखमी झाले.
इम्रान खानच्या समर्थकांनी इस्लामाबादमधल्या प्रधानमंत्री शेहनाज शरीफ यांचं तसंच लाहोरमधल्या सर्वोच्च प्रादेशिक कमांडर यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला केला आणि ते जाळलं. आंदोलकांनी रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाचे मुख्य गेटही पाडलं. संरक्षण साहित्य निर्माण विभागानं गुणवत्ता नियंत्रक हमी शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क विविध संस्थांकडून संरक्षणविषयक साहित्याच्या साठवणुकीसाठी निश्चित दरानं आकारण्यात येत होतं. हे शुल्क रद्द केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय संरक्षण उत्पादनाचे दर योग्य राहतील, त्याचप्रमाणे व्यवसायही सुलभ होईल. भारतीय संरक्षण उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारात योग्य तो प्रतिसाद मिळण्यासाठी संरक्षण साहित्य निर्माण विभाग उत्पादकांसाठी गुणवत्ता आणि तपासणीची सुविधा पुरवत असतं. मणिपूरमध्ये दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांचं पुनर्वसन राज्य सरकारतर्फे केलं जाईल अशी ग्वाही मणिपूर सरकारनं दिली आहे. राज्य सरकारनं याआधीच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख आणि जखमींना 2 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे. तसंच बाधितांना नवीन घर देखील मोफत बांधून देण्याचं आश्वासनही दिलं आहे. दरम्यान सुरक्षा दलांकडून अजूनही ध्वजसंचलन केलं जात आहे. राज्यातलं वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरूच आहे. शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या देखील मे महिन्याच्या शेवटपर्यंत कायम ठेवण्यात आल्या आहेत. इम्फाळमध्ये संचारबंदी सकाळी 5 ते सकाळी 11 वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. अन्य शहरातही ती हळूहळू शिथिल केली जात आहे. आगामी काळात नील अर्थव्यवस्था देशाच्या सर्वांगीण अर्थव्यवस्थेसाठी मोठं योगदान करेल आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेली अथांग महासागर मोहीम हा या नील अर्थव्यवस्थेचा गाभा असेल, असं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. ते अथांग महासागर मोहिमेच्या उच्चस्तरीय समितीच्या दिल्ली इथं झालेल्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. अथांग सागर मोहीम हा सरकारच्या नील अर्थव्यवस्था उपक्रमाचाच एक भाग असून त्याद्वारे देश नील अर्थव्यवस्थेच्या युगात प्रवेश करणार आहे, असंही सिंग यावेळी म्हणाले. या मोहिमेकरता वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे महासागरांचा आढावा घेणं शक्य होणार असून ऊर्जा, गोड पाणी यासह काही अजैविक संसाधनांचा उपयोग करून घेता येईल, असं सिंग म्हणाले. NCLT अर्थात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने गो फर्स्ट विमान कंपनीची दिवाळखोरी याचिका स्वीकारली आहे. न्यायाधिकरणानं गेल्या 4 मे रोजी या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. न्यायाधिकरणानंही विमान कंपनीला दिलासा देताना मोरेटोरियम अर्थात कर्जफेड पुढे ढकलण्याची कायदेशीर अधिकाराची मागणीही मान्य केली आहे. न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याची कपात केली जाणार नाही. न्यायाधिकरणानं कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्याचवेळी अभिलाष लाल यांची तात्पुरता निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायाधिकरणानं गो फर्स्टच्या माजी व्यवस्थापनाला निलंबित करण्याचे आदेशही दिले आहेत. गो फर्स्टच्या मंडळालाही नियमित खर्चासाठी 5 कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. गो फर्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौशिक खोना यांनी न्यायाधिकरणाचा निकाल हा कारवाईच्या गतीच्या दृष्टीनं ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे एअरलाईन कार्यरत राहील. एअरलाईनकडे अजूनही 27 विमानं कार्यरत आहे. न्यायाधिकरणाच्या अधिस्थगन आदेशामुळे भाडेकरूंना विमान परत घ्यायला प्रतिबंध होईल, असं खोना म्हणाले. IPL क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होतोय. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर आज संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू झाला. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 1 बाद 52 धावा झाल्या आहेत. केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज हरित सागर हे हरित बंदरांसाठीची मार्गदर्शक तत्व जारी केली. मंत्रालयानं आखलेल्या 0 कार्बन उत्सर्जनाचं ध्येय साध्य करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ उद्या निकाल देणार. राज्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ग्रामीण भागासाठीच्या स्वच्छ भारत अभियानात देशातल्या 50% गावांना हागणदारी मुक्तीसह स्वच्छतेच्या इतर निकषांवर विशेष दर्जा प्राप्त. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 66% मतदान. आणि पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान हे तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी असल्याचा न्यायालयाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.